यामध्ये भांबरे सरांनी उल्लेख केला की बहिणाबाईंवर जैन इरिगेशन जळगावच्या जैन यांनी जो अतिशय सुंदर असा लघुपट अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाखाली काढला, त्याचं संगीत आणि त्यातले आवाज देखील याच संचाचे आहेत। आणि आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छितो की समोर मुद्दाम ते प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे येऊन बसलेले आहेत, सहकुटुंब ते समोर आलेले आहेत, आवर्जून ते इथं कार्यक्रमासाठी आलेले आहेत कारण ते या ग्रुपवर फार प्रेम करतात। त्यांना पुण्यात आणि मुंबईमध्ये उपलब्ध होते कलावंत, गायक, संगीतकार, पण त्यांनी पुण्या मुंबईचे कलावंत घेतले नाही। आवर्जून आमच्या परभणीच्या ग्रुपचा शोध घेतला आणि बहिणाबाईंच्या कवितेला न्याय देणारं संगीत आणि बहिणाबाईंच्या कवितेला न्याय देणारा गळा अशोक जोंधळे आणि आशा जोंधळे यांचाच आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि तिथून बोलवून या कलावंतांना त्यांनी आपल्या त्या लघुपटामध्ये सहभागी करून घेतला। आज महाराष्ट्रभर त्या लघुपटाचे प्रयोग सुरू आहेत वेगवेगळ्या शहरांच्यामध्ये। असा हा ग्रुप, असा हा कलावंतांचा संच आम्ही बहिणाबाईंच्या कविता सादर करतो। पहिली कविता लगेच आम्ही सादर करतो, फार वेळ घालवायचा नाही। कलावंतांचा परिचय मध्येच एखाद्या वेळेस मी करून देईन, सुरुवातीलाच परिचय करून देण्यामध्येही मी वेळ घालवणार नाही। बहिणाबाई चौधरींनी लिहिलेलं सरस्वतीचं स्तवन किंवा सरस्वतीवरची कविता, त्यानंच आपण सुरुवात करूयात, ती जास्त योग्य राहील। अशा ताईंना विनंती करतो की त्यांनी माय माझी सरस्वती कविता म्हणावी। हॅलो 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 सरस्वती
कविते बोले माय माझी सरस्वती मालशी कविते बोले लेका बहिणाच्या मने लेका बहिणाच्या मने किती रूपे तक्रारे माय माझी सरस्वती माय माझी सरस्वती माय माझी सरस्वती. माईचा सोडून जाणं भलतीचाच धरला पदर अशा लोकांची कविता कधीच करीत नसते कदर. माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर अशा लोकांची कविता कधीच करीत नसते कदर. ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता येत अशांसाठी कवितेला कधीच गोड गुराळी नाही होता येत. पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसूही ढळत नाही पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसूही ढळत नाही अशांच्या तर मरणदारी ही कविता कधी वळत नाही. अशा पुरुषापासूनच इतिहासामध्ये कवितेला कायम भीती होती. ज्यांनी माईचा सोडून भलतीचाच पदर धरला ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता आलं पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू ढळला नाही अशा पुरुषापासूनच इतिहासामध्ये कवितेला कायम भीती होती. म्हणून 700 वर्ष कविता फक्त जात्याभोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष कविता फक्त जात्याभोवती जिती होती. म्हणूनच तुम्ही कदाचित ही जातं व्यासपीठावर कोरलेलं असेल त्याचं चित्र टाकलेलं असेल कारण त्या जात्याभोवती नुसतं पीठ गळत नाही तर ग्रामीण माणसाच्या जीवनाचं ते विद्यापीठच असतं. आणि बहिणाबाईंच्या कविताही त्या जात्याभोवती जन्माला आलेल्या आहेत हे आपणाला माहीत आहे. जात्यावर बहिणाबाईंची एक अतिशय सुंदर कविता आहे. माझी आई जात्यावर एक सुंदर ओवी म्हणायची की दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा. मी दळायला बसते दाणे टाकते दाणे भरडले जातात आणि माझा जीवही भरडला जातो. दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा पण गाण्याच्या ओढीनं तुला ओढी ते दगडा. एवढं मोठं जातं दगड मी कसा ओढते तर माझ्या सोबतीला गाणं आहे. आपणाला माहित आहे खांडेकर आणि फडक्यांचा वाद. जीवनासाठी कला की कलेसाठी कला हजारो पानं खराब केले त्यांनी पण निर्णय देता आला नाही. माझ्या आईनं 2 ओळीमध्ये निर्णय केला कशासाठी पाहिजे कला आणि कशासाठी पाहिजे जीवन. तर माझं जगणं सुसह्य करण्यासाठी मला गाण्याची गरज आहे कलेची गरज आहे. म्हणून तिनं सांगितलं की दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा पण गाण्याच्या ओढीनं तुला ओढी ते दगडा. आणि कबीर तर म्हणाला सुद्धा तुम्हाला माहित आहे कबीरानं सांगितलेलं होतं त्याच्या ह्याच्यामध्ये की पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड. दगड पूजल्यामुळे जर देव मिळत असेल तर एवढा छोटा दगड कशाला मी पहाडच पूजा केली. पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड पण तासे तो चाकी भली पीस खाय संसार. अरे पण त्या दगडापेक्षा तर हा दगड चांगला ज्याच्यावर लोक दळून आपलं पोट भरतात. पाहिजे तर मी त्याची पूजा करेन. त्या जात्यावर बहिणाबाईंनी लिहिलेली अतिशय सुंदर अशी कविता ती आता अशातही आपल्यासमोर सादर करतील. देवा घरोट घरोट. सर्व दुनियेचं पोट घरी कर्मा
बायाचे अरे आहे घर घर त्यात भल्या बायाचे देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोठ आणि घरोटा घरोटा तुझ्या माथारीची आसा माझ्या एका हाती फुटा तुझ्या हाती घेते घासा आणि घरोटा घरोटा घास माझा ज्वारीचा तुले सणासुदी गहू कधी घेते बाजरीचा तसं तसं माझं गाणं पोटातून एकवटी देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोट सर्या दुनियेचं पोट घरी कर्माचा मरोट बहिणाबाई चौधरींचे चिरंजीव सोपानदेव चौधरी हे नाशिकला शिकायला होते, नंतर शिकवायला देखील होते त्या कॉलेजमध्ये. नाशिकला कुसुमाग्रज राहत असत. बहिणाबाई एकदा सोपानदेवांच्याकडे गेल्या तेव्हा कुसुमाग्रजांच्याकडे सोपानदेव बहिणाबाईंना घेऊन गेले. कुसुमाग्रजांनी प्रश्न विचारला की तुम्ही निरक्षर आहात, तुम्हाला कविता कशी सुचते? तेव्हा बहिणाबाईंनी ही कविता म्हणून दाखवली. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडी पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं उठी. कुसुमाग्रजांनी विचारलं बाई घरोटा म्हणजे काय? बहिणाबाई म्हणाले आपण ते दाणे टाकतो, पीठ बाहेर येतं, त्याला घरोटा म्हणतात. कुसुमाग्रज म्हणाले आमच्याकडे घरोटा नाही म्हणत त्याला. बहिणाबाई म्हणाले काय म्हणतात? कुसुमाग्रज म्हणाले जातं म्हणतात जातं. बहिणाबाई म्हणाले चूक आहे शब्द. कुसुमाग्रज म्हणाले कसं काय? ते म्हणाले चूक आहे शब्द, ज्याच्यातून येतं पीठ त्याला जातं म्हणून त्याच्यातून पीठ बाहेर येते ना त्याला जातं कसं काय म्हणता म्हणे तुम्ही कुसुमाग्रजांना? मग कुसुमाग्रज म्हणाले मग घरोटा कसं काय म्हणायचं? घरोटा शब्द कसा काय बरोबर आहे? बहिणाबाई म्हणाले बरोबर आहे तो शब्द. कसा काय? तो घर्र 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 वाजतो ना म्हणून घरोटा. बहिणाबाईचे व्याकरण फार शुद्ध होतं आणि शब्दांकडे फार निरीक्षण होतं. अशी एक एक गमती जमती शब्दातल्या आपल्याला पुढे पुढे ऐकत जायच्यात. यानंतर आम्ही बहिणाबाईंची अत्यंत लोकप्रिय अशी मन नावाची जी कविता आहे ती सादर करणार आहोत. मनाविषयी वेदकाळांपासून ऋषीमुनी संत तुकाराम रामदास मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या मालिकेचे 36 अभंग तुकारामांनी मनावर लिहिले. रामदासांनी मला वाटतं काहीतरी 205 श्लोक मनावर लिहिलेले आहेत. बहिणाबाईंनी मनावर कविता लिहिली. बहिणाबाईंच्या नंतर खूप मोठ्या कवींनी बहिणाबाईवर मनावर कविता लिहिली. पण आधी आणि नंतर लिहिलेल्या सगळ्या कवितांमध्ये सगळ्यात उजवी मनावरची कविता फक्त बहिणाबाईंची आहे. ती आता आम्ही सादर करतो आहोत. डॉक्टर अशोक चौधरी.
विचार रे तंतर अरे सुसाप भरा याले उतारे मंतर अरे सुसाप भरा याले उतारे मंतर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर पाखरू पाखरू याची काय सांगू मात मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात अपहत भुईवर गेलं गेलं आभायात अपहत भुईवर गेलं गेलं आभायात मन वढाय वढाय उभ्या पिकात धूर येवड जसा हा कसा सदाना मन येवड जसा हा कसा सदाना मन केवळ आभायात भीमायना मन केवळ आभायात भीमायना मन वढाय वढाय उभ्या पिकात धूर देवा असं कसं मन असं कसं रे कळलं देवा असं कसं मन असं कसं रे कळलं कुठे जागी पणी तुले असं सपन पडलं कुठे जागी पणी तुले असं सपन पडलं मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला किती हाकला हाकला येत पिकावर येत पिकावर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर उभ्या पिकातल ढोर उभ्या पिकातल ढोर एकदा बहिणाबाई दूरच्या शेताला एकट्याच काम करायला गेल्या होत्या. बाई जेव्हा एकटी असते तेव्हा कधीच एकटी नसते, तिच्यासोबत तिचं सगळं माहेर असतं मनामध्ये. बहिणाबाईनं गाणं म्हणायला सुरुवात केली. आज माहेर आले जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट. त्या शेताच्या शेजारी एक मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली एक साधू तपश्चर्या करत बसला होता. पद्मासन घालून डोळे मिटून त्यानं देवाची मूर्ती समोर आणली होती. त्याच्या कानावर बहिणाबाईचं गाणं आलं. आज माहेर आले जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट. त्याच्या डोळ्यासमोरची देवाची मूर्ती बाजूला झाली, त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या माहेराची वाट आली. साधूला वाटलं आता आपल्या तपश्चर्याचं काही खरं नाही, होऊ दे एक बाईची गाणी म्हणणं. तू साधू थांबला. बहिणाबाईला वाटलं आपल्याला दिवसभर काही गाणी म्हणायची, तेव्हा आपण ती पुरवून पुरवून म्हणूयात. म्हणून बहिणाबाई थोडा वेळ थांबली. साधूला वाटलं संपली बहिणाबाईची गाणी. साधूनं पुन्हा पद्मासन घातलं, डोळे मिटले आणि देवाची मूर्ती समोर आणून ध्यानधारणा सुरू केली. बहिणाबाईनं पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात केली. माझ्या माहेराची वाट खड्या गोट्यानं दाटली, माऊलीच्या जीवासाठी मला सडक वाटली. साधूला वाटलं काही खरं नाही. दोघांची दिवसभर जुगलबंदी चालली. साधूची तपश्चर्या झाली नाही. त्याला वाटलं उद्याही ही बाई इथं आली आणि असंच गाणं म्हणू लागली तर उद्याचाही आपला दिवस वाया जाईल. म्हणून संध्याकाळी बहिणाबाई जेव्हा कामधाम करून संध्याकाळी घरी निघाली तेव्हा बांधावर येऊन त्यानं बहिणाबाईला प्रश्न विचारला, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. सकाळीपासून ऐकायला म्हणले सारखं तुझं माहेर माहेर सुरू आहे. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आली कशासाठी? त्या साधूला वाटलं की असा प्रश्न विचारावा, तिला गप्पा बसवावं, तिला पुन्हा उत्तर देता येऊ नये, तिनं गाणं म्हणू नये. पण बहिणाबाई म्हणाली, महाराज तुम्ही मला प्रश्न विचारला, तुम्ही तपस्वी दिसता, विद्वान दिसता, मी निरक्षर बाई, पण देते उत्तर ऐका. बहिणाबाई म्हणाली, दे रे जोग्या ध्यान ऐक काय मी सांगते. मुद्दाम बहिणाबाईने सांगितले की ध्यान देऊ नये, जरा मी रहस्य सांगणार आहे आणि ही सूचना प्रेक्षकांना पण आहे की ध्यान देऊन ऐकलं तरच ते कळतं.